नमस्कार मंडळी. आज गावच्या पद्धतीने चुलीवरचं मटण बनवणार आहे. तुमच्यापैकी किती जणांना चुलीवरचं मटण आवडतं कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर पाहूया आपण याची रेसिपी. तर कांदे घेतले, कांदा, खडा मसाला आणि खोबरं मी तसं पण डिस्क्रिप्शनमध्ये सगळं दिलेलं आहे. चुलीवरती सगळं भाजून घ्यायचं चुलीत टाकून आणि त्यानंतर हे सगळा जो मसाला आहे तो सगळा वाटून बारीक पेस्ट करून घ्यायची. ते तर घेतलेलीच आहे. एका बाजूला गरम पाणी करायला ठेवलं आहे जे मटणासाठी लागणार आहे. मॅरिनेट करून ठेवलं मटण मी. आता चला बघूया आपण जे मसाला वाटून घेतलेला ते पहिला परतून घेतला. ॲक्च्युली तो गॅसवरतीच परतला कारण फार ऊन होतं बाहेर आणि पाणी पण तापत होतं. तर सर्व मसाले मी भाजून घेतलेले आहे. तर चला आपण तयारी करूया चुलीवरच्या मटणाची. सर्वप्रथम पातेल्यात तेल आणि लसूण ठेचलेला आणि मी जास्त काही टाकलं नाही तर तेजपत्ताच टाकला आहे. मॅरिनेट ऑलरेडी आपण मटण करून ठेवलेलं ते मिक्स. चुलीवरती हळूहळू शिजलेलं मटण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चव उतरवतो. सुगंध आणि वेगळ्याच प्रकारची म्हणजे तर सांगू शब्दातही नाही सांगू शकत. ते खाऊनच सांगता येतं. चला आता मटण शिजायला थोडा वेगळा वेळ देऊया. आता मटण आपलं शिजत आलेलं आहे. तर मी आता त्याच्यामध्ये ना जो आपण काळा मसाला काळं वाटण जे केलेलं ते मिक्स करत आहे. तर ते पाहू शकता. सगळं एकजीव असं मिक्स करा. आता मटण शिजायला आपण थोडासा वेगळा वेळ देऊया. तोपर्यंत आपण थोडा चहा घेऊन येऊया. चला. वा मंडळी बघा चुलीवरचं मटण रेडी झालेलं आहे. रस्सा एकदम झक्कास दिसतोय तरी पण छान आलेली आहे. आता आपल्याला बाजरीच्या भाकरीबरोबर मस्त कुस्करून असा आस्वाद घ्यायचा आहे. तर रेसिपी आवडल्यास खरंच कमेंट करा, लाईक करा आणि तुमच्याकडे हे चुलीवरचं मटण कशा पद्धतीने बनवलं जातं ते मला नक्की कळवा. थँक्यू.